हॅलो फ्रेंड्स, मी प्रोफेसर एस जी कोहली. मी FIBला कंपल्सरी इंग्लिश शिकवतो. आपण 2 स्टोऱ्या अगोदरच पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला नवीन तिसरी स्टोरी बघायची आहे. ती म्हणजे हाऊ मच लँड डज अ मॅन नीड. सांगा मला, एका माणसाला जीवनामध्ये किती जमिनीची गरज असते, किती जमिनीची गरज भासते. हाऊ मच लँड डज अ मॅन नीड, किती गरज भासते. त्याचे उत्तर एकच आहे, फक्त 3/6 फूटची जागा. कारण तेवढ्या जागेमध्ये असतो. त्याने आयुष्यात त्याने किती पैसे कमवले असो, किती प्रॉपर्टी कमवली असो, किती पैसा कमवलेला असो, तो फक्त शेवटी 3/6च्याच जागेमध्ये पुरला जातो. अशा प्रकारची ह्या स्टोरीमध्ये आपल्याला पाहायचं आहे की खरोखर माणसाला किती जमिनीची गरज भासते. त्यासाठी त्यांनी एक प्रोटॅगनिस्ट ठेवलेला आहे, मुख्य पात्र. त्याचे नाव आहे पहम. पहम हा एक शेतकरी होता. त्याला त्याच्याजवळ खूप जमीन होती, पुष्कळ जमीन होती, पण त्याला लालूच लागली होती ती जास्त जमिनीची. त्याच्या हट्टापायी त्याने स्वतःचं जीवन त्या ठिकाणी बर्बाद करून टाकलं जमिनीसाठी. आणि त्याला शेवटी 3/6च्या जमिनीमध्येच त्याला पूर्ण केलं. अशा प्रकारची स्टोरी आपल्याला बघायची आहे. सुरुवातीला एका घरामध्ये 2 बहिणी, एक मोठी बहीण आणि एक लहान बहीण, या गप्पा करताना दिसतात. मोठी बहीण ती शहर गावामध्ये राहत असते, श्रीमंत असते. तिचा पती ट्रेड्समन, मोठा व्यापारी असतो. ती खूप चैनीचं जीवन जगते. आणि लहान बहीण जी आहे, तिचा पती शेतकरी आहे. ती सामान्य जीवन जगते. तिच्याजवळ पैसे कमी आहे. शेतामध्ये जाते, काबाळ कष्ट करते, तेव्हा आपले पोट भरते. आणि हे सगळं त्यांचं लेक्चर पहम ऐकत असते. ते आपण स्टोरीमध्ये बघू आता. अन एल्डर सिस्टर केम टू विजिट हर यंगर सिस्टर. मोठी बहीण ही लहान बहिणीला भेटायला आलेली होती. एल्डर वॉज मॅरिड टू ट्रेड्समन. मोठ्या बहिणीचं लग्न मोठ्या व्यापाऱ्याशी झालेलं होतं. ती शहरगावामध्ये राहत होती. आणि छोटी मात्र, लहान मात्र खेडेगावात. तिचा पती शेतकरी होता. शेती करायची, खेड्यावर राहायची. सिस्टर्स. आणि जेव्हा ते गप्पा करायला लागले, बोलायला लागले, त्यावेळेस एल्डर मोठी सांगायला लागली त्याला, मोठ्या बघा, आम्ही किती चैनीचे जीवन जगतो, किती आम्ही ऐश आरामाचं जीवन जगतो, किती भारी कपडे परिधान करतो, मुलं किती भारी भारी कपडे घालतात, काय किती चांगलं चांगलं ते खातात, किती चांगलं चांगलं ते पितात, कुठे कुठे ते सिनेमा पाहायला जातात. अशा प्रकारे मोठी आपली मोठायकी करते लहान बहिणीसमोर. लहान बहिणीला ते ऐकून थोडंसं वाईट वाटलं आणि विचित्र सुद्धा वाटलं. ती सांगायला लागली, बघा, आय वुड नॉट चेंज माय वे ऑफ युअर्स. तुझं ऐकून मी माझा राहण्याचा मार्ग कधी बदलणार नाही. आम्ही मान्य करते, वी मे लिव्ह रफली. आम्ही रफ आणि टफ जीवन जगतो, कडक जीवन जगतो, पण आम्ही चिंता आणि काळजीपासून आम्ही लांब आहोत. आम्ही खूप सुखी जीवन जगत आहोत, प्रेमाने राहत आहोत. आम्हाला माहिती आहे, यू लिव्ह इन अ बेटर स्टाईल. आमच्यापेक्षा ती चांगलं जीवन जगते, हे माहिती आहे. पण तुला ती म्हण माहिती आहे का, लॉस अँड गेन आर ब्रदर्स ट्वेन.
हरवणे आणि जिंकणे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून असे होऊ शकते, एखादा श्रीमंत मनुष्य असेल त्याच्यावर एखाद्या वेळेस उपास मारायची सुद्धा वेळ येऊ शकते. म्हणजे तो आज श्रीमंत आहे, उद्या श्रीमंतच राहील अशा कशावरनं. म्हणून आमचं जे राहणं जे आहे खेडेगावातलं हे सामान्य जरी असलं तरी सुंदर आहे, चांगलं आहे. प्लीझंट लाईफ इज नॉट ओव्हर. आमचं जीवन मोठं नाही आहे, पण आम्ही कधी श्रीमंतही होणार नाही ही गोष्ट खरी आहे. पण आम्हाला 2 वेळचं जेवण पूर्ण खायला मिळतं, चांगलं जेवण मिळतं, आरामाने झोप मिळते, राहतो, आम्ही एन्जॉय करतो. तर म्हणजे असं म्हणजे तुला ते कुत्र्या आणि मांजरीमध्येच राहायची सवय वाटतं, अशी ती जोराने म्हणते बघा. तुला कुत्र्या आणि मांजरीमध्येच राहण्याची सवय आहे बघा. तुझा जे पती किती जरी कष्ट करत असला तर तुम्ही त्या शेणा मातीमध्ये जीवन जगतात अशी ती तिला उपरतीपणे म्हणत असते बघा. टोमणा मारते तिला तुझ्या जोराने. ते म्हणते लहान बहीण म्हणते आवर वर्क इज आमच्या ठीक कसे रपटप जीवन असो, आमचं जीवन असो, पण आम्ही कोणासमोर झुकत नाही. पैशांसाठी आम्ही कोणाकडे झुकत नसतो. आणि तुम्ही शेरगावात असल्यानंतर तर तुम्हाला एकच भूत, ते म्हणजे पैसे कमवण्याचं आणि ऐश करण्याचं, दुसरं काहीच माहिती नाही तुम्हाला बघा. हे सगळं कोण ऐकत होतं त्यांचं बोलणं? पॅहोम नावाचा मनुष्य, जो त्या मुली बोलत होत्या त्या घराचा मालक, तो त्या ठिकाणी वर झोपलेला होता, माळ्यावर झोपलेला होता आणि तो हळूहळू त्यांचं बोलणं ऐकत होता. लगेच त्याला कळलं, त्याला लगेच एक स्ट्राईक झालं. तो म्हणतो की आपल्याकडे जमीन आहे, ठीक आहे, पण आपण त्या स्त्रीप्रमाणे श्रीमंत नाही आहोत याची त्याला खंत वाटायला लागली बघा. माझ्याजवळ पूर्ण जास्त जमीन नाही ऐश करण्यासाठी. जर माझ्याकडे जास्त जमीन आली तर मात्र मी खूप आनंदात राहील असं त्याला वाटतंय बघा. स्त्रियांनी बोलणं संपवलेलं आहे, चहा घेतलेला आहे आणि झोपायला निघालेल्या आहेत त्या. पण पोहमचं मात्र मनामध्ये एक डेव्हिल म्हणतो त्याला आपण, एक राक्षसासारखं त्या मनामध्ये गर्दी करायला लागलेलं आहे. ते सांगायला लागले त्याला की पिझन्स वाईफ, शेतकरीची पत्नी म्हणून जीवन जगणं खूप चांगलं आहे. का? केव्हा चांगलं आहे? जेव्हा त्या ठिकाणी जास्त जमीन असेल त्यावेळेस ते जीवन चांगलं आहे. आय विल गिव्ह यू इनफ, आय विल गेट यू इन टू पॉवर. अशा प्रकारे त्याने त्या मुलींचं बोलणं ऐकल्यानंतर त्याला वाटलं की मी सुद्धा खूप जमीन कमवेल, खूप लँड मिळवेल आणि आनंदाने राहील आणि ऐश आरामात राहील असं त्याला वाटलेलं आहे. तर त्याच्या घराच्या बाजूलाच, गावाच्या बाजूलाच, त्याच्या गावाच्या बाजूलाच एक स्त्री राहायची, लेडी राहायची, स्त्री राहायची. ती एक जमीन मालकीण होती, स्मॉल लँड ओनर, एक लहान प्रकारे जमिनीची मालकीण होती. तिच्याकडे 300 एकर्स, 300 एकर्स एवढी जमीन तिच्याकडे प्रॉपर्टी होती. पण तिच्या मागे पुढे कोणीच नव्हतं, तिला मुलबाळ नव्हतं, पती नव्हतं, कोणीच नव्हतं, एवढी जमीन होती बघा. म्हणून ती शेतकरी लोकांशी चांगल्या प्रकारे संबंध ठेवायची, त्यांच्याशी चांगलं बोलायची. आणि त्या ठिकाणी ते जो त्याने दलाल लावलेला होता तो दलाल सगळ्या त्याचे कामं करायचं. आता हाव एव्हर केअरफुल पोहम ट्राईंग टू बी, पोहम किती काळजीपूर्वक असला त्याच्या मनामध्ये एक प्रश्न येत गेला. पोहम सेड, तो काय बोलला बघा, इन द विंटर द न्यूज गॉट अबाउट द लेडी वॉज गोइंग टू सेल लँड. अशा प्रकारे हिवाळा आला आणि एक बातमी अशी पसरली गावामध्ये
तर लेडी ही आपली जमीन प्रॉपर्टी विकणार आहे, जमीन विकणार आहे अशा प्रकारची बातमी गावात पसरली. आणि असंही समजलं की गावामध्ये एक मोठा रेस्टॉरंटवाला, हॉटेलवाला रस्त्यावरचा, तर तो त्या जमीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता बघा. जेव्हा शेतकऱ्यांनी जेव्हा हे ऐकलं त्यांना लगेच चपराक बसली. अरे साधारण रेस्टॉरंटवाला जमीन घेतोय, आपण काय करायचं मग? तो म्हणतो बघा, वेल थॉट दे, innkeeper gets the land, we will worry with fine worse than without depend upon this. हे म्हणतात की त्या रेस्टॉरंटवाल्याला जमीन विकण्यापेक्षा जर त्या स्त्रीने, लँड ओनरने जर शेतकऱ्यांना जर जमीन विकली तर तिलाही नफा होईल आणि त्यांना सुद्धा नफा होईल, असं म्हणून त्या शेतकऱ्यांनी जमीन मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. म्हणून ते सगळे शेतकरी जी एक संघटना असते तिला कम्युन म्हणतात, कम्युन, शेतकरी संघटनाकडे गेलेले आहेत आणि त्याला सांगितलेलं आहे तू त्या innkeeperला, तू रेस्टॉरंटवाल्याला तू जमीन विकत आहेस, चांगली गोष्ट आहे, पण तुला तिच्यापेक्षा जास्त किंमत आम्ही देऊ, तू आम्हाला तू जमीन विक, असं शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे बघा. तर लेडी ॲग्री टू लेट देम, त्या स्त्रीने मान्य केलेलं आहे, ठीक आहे मी ती जमीन तुम्हाला देईल. देन द peasants tried to arrange the commune. मग त्यांनी शेतकऱ्याचा मेळावा घेतला, मीटिंग घेतली आणि ठरवलं presently Paham heard that neighbor of his lying 50 acres. They made toil to discuss it. मग परत ते त्यांनी जमले, त्यांनी मेळावा घेतला, त्यांनी ठरवलं आणि सांगितलं की कशा प्रकारचे तरी हा जो मॅटर आहे, प्रकार जो आहे, हा एक आपण सिद्धीच न्यावा असं त्याने म्हटलेलं आहे बघा. पण त्याच्या डोक्यामध्ये एक भूत घुसला अजून बघा. दे डिसाइडेड टू बाय त्याने असं ठरवलं की आपण सगळ्यांनी ग्रुप मिळून जमीन घेण्यापेक्षा एक एक करून जमीन विकत घेऊ, म्हणजे तिलाही चांगलं सोयीस्कर होईल आणि आपल्याला चांगलं सोयीस्कर होईल. म्हणून पहमने एक दिवशी ऐकलं त्याच्या शेजारी याने 50 एकर्स 50 एकर एवढी जमीन त्या ठिकाणी त्या लेडी जवळून घेतली, बाकीची रक्कम नंतर देणार होता. मग त्याने ठरवलं बघा, लँड इज बियॉन्ड, अरे जमीन विकली जात आहे आणि माझ्याकडे काहीच जमीन नाही. तो त्याच्या पत्नीला बोलला बघा, अदर पीपल आर बाईंग, बघा इतर लोक जमिनी घेत आहेत, लँड विकत घेत आहेत, वी मस्ट ऑल्सो बाय. आपण सुद्धा जवळजवळ 20 एकर्स एवढी जमीन आपण घेऊन टाकू इथं, कारण जीवन मला आता असह्य होत आहे. मग सो दे पुट देअर हेड्स टुगेदर, दोघांनी पती पत्नीने विचार केलेला आहे चांगला आणि त्यांनी ठरवलं जास्तीत जास्त जमीन कशी मिळवता येईल आपल्याला, ते त्याने ठरवलेलं आहे बघा. दे हॅड 100 रुबल्स डेड बाय, त्यांच्याकडे 1000 एवढे रुबल्स एवढे पैसे पडलेले होते. त्याने त्यांचे एक कोल्ड एक प्राणी, एक म्हैस त्यांनी विकलेली आहे आणि मुलाला पण एक कामाला लावलेला आहे कुठेतरी, त्याचाही पगार आलेला आहे, तेही पैसे जमवले, काही पैसे उसने घेतले, ब्रदर इन लॉ शालकाकडनं पैसे घेतले आणि पैसे जमा केल्यानंतर मग पोहम चोज आउट फ्रॉम द 40 एकर्स आणि तो आता 40 एकर एवढी जमीन घ्यायला गेलेला आहे बघा. 40 एकर एवढी जमीन घ्यायला गेलेला आहे. सम ऑफ इट वुडेड, काही जमीनमध्ये जंगल पसरलेलं होतं. दे केम टू अग्रीमेंट, एवढी त्याने ठरवलं, त्याने पैसे काही ॲडव्हान्स काही पैसे दिले आणि दे वेंट टाउन साईड आणि शहर गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी सगळे कागदपत्र त्यांनी व्यवस्थित केलेले आहेत, कागदपत्र नोंद केलेली आहे, डीलिंग केलेली आहे कागदपत्र हे करून. आता बघा, आता पॅहमकडे खूप जमीन आलेली आहे, खूप तिच्या मालकीची जमीन झालेली आहे, खूपच मोठी जास्त जमीन झालेली आहे. त्याने
बियाणं आणलं, चांगल्या प्रकारे बियाणं आणलं, ते पेरलं जमिनीमध्ये. हंगाम चांगला आला, एका वर्षामध्येच त्याने त्याचं जे कर्ज होतं त्याच्याजवळ शालकाकडनं घेतलेलं वगैरे वगैरे सगळं त्याने फेडून टाकलं. आता तो काय झाला, लँड ओनर. मोठा लँड वगैरे लँड ओनर झाला, मोठा मोठा झाला. प्लोईंग, शेत नांगरायचा, पेरणी करायचा आणि खूप खूप उत्पन्न घ्यायचा आणि डोरांनाही चारा मिळायचा. अशा प्रकारे आता बघा, ही जे हर्ट फील जो आहे त्याला खूप आनंद मिळायचा. आता द ग्रास, जे जे गवत जे असतं त्या ठिकाणी बघा, ते सुद्धा त्या ठिकाणी जास्त प्रमाणात निघायला लागल्यामुळे गुराढोरांचा प्रश्नसुद्धा, चाराचा प्रश्नसुद्धा मिटलेला होता बघा. वेन ही हॅड पास्ड बाय द लँड, जेव्हा तो त्या ठिकाणी जमिनीजवळून फिरायला निघायचा, त्याला खूप आनंद वाटायचा ती जमीन पाहून. आता बघा, पायहम खूप आनंदित होता. खूप मोठा हंगाम आलेला आहे, खूप पिकं आलेली आहेत, त्याच्यामुळे खूप श्रीमंत झालेला होता, खूप आनंदामध्ये होता. पण त्याच्या जमिनीमध्ये असं झालं, एकदा शेजारच्या शेतकऱ्याचे काहीतरी गुरंढोरं त्याच्या जमिनीमध्ये, शेतामध्ये घुसले, म्हणून त्याला खूप राग आला. मग त्याने शहरगावात जाऊन पोलीस कंप्लेंट सुद्धा केली, डिस्ट्रिक्ट कोर्टला गेला आणि त्या ठिकाणी त्याने कंप्लेंट केली. नाव ही हॅड ते, तो त्याने सांगितलं की याला मी एक धडा शिकविनच, वन लेसन. आणि अशामुळे त्याने काय केलं, ज्याने गुरंढोरं घातली शेतामध्ये त्यांच्याकडनं त्याने दंडसुद्धा वसूल केला बघा. दंड वसूल केला बघा, फाईन. नाव वन पिझंट इव्हन गॉट इन टू पायम्स. अजून सुद्धा शेतकरी आला, तेही त्याने त्यांचं मान्य केलं बघा. ही रॅक्ड हिज ब्रेन्स. एक दिवशी झालं काय, ही हॅड ओनली कट वन हिअर अँड 3 इट वुड हॅव बीन बॅड इनफ. एका शेतकऱ्याने काय केलं, त्याची पिकं जे होते, लिंबूची झाडं होते, ते सरळ त्यांनी कापून काढले हा नसताना. मग जेव्हा त्या ठिकाणी हा पाहून शेतामध्ये गेला आणि त्याने पाहिलं की लिंबूची झाडं कापून ठेवलेली आहेत, त्याला खूप संताप आला, राग आला त्याला खूपच. त्याला वाटलं याने एखादं झाड काटलं असतं तर ठीक झालं असतं, याने पूर्ण शेताच्या शेत कापून टाकलेलं आहे. मग आय कुड ओनली फाइंड आउट, ह्या कोणी केला असावा असं त्याला वाटतंय. त्याने आपलं डोकं खाजवलं, विचार केला आहे. त्याला वाटलं की इट मस्ट बी सायमन, हा गावातला सायमनच असेल. सायमन हा चोर होता. सो ही वेंट टू सायमन्स होमस्टीड टू हॅव लुकिंग. तो सायमनच्या शेतामध्ये गेला, त्या ठिकाणी त्याला काहीच सापडलं नाही. मग त्याला असं वाटलं की सायमननेच केलेलं असावं. मग त्याने एक कंप्लेंट लॉन्च केली, शहर गावात जाऊन केस टाकली, कंप्लेंट केली. केसवर सुनावणी झाली, पण सायमनला त्या ठिकाणी दोषमुक्त केलं गेलं. त्याने ती जमीन कापली, झाडं कापली, असे सिद्ध झालं नाही कोर्टामध्ये. सो पायहोमने त्या ठिकाणी असलेल्या जज, न्यायाधीशी सुद्धा भांडणं केलं, तुम्ही चुकीचा निर्वाळा दिलेला आहे असं. अबाउट दिस टाइम rumor got about many people were moving to cars. मग असं असताना गावामध्ये एक अफवा पसरली. काय अफवा पसरली? पुष्कळ लोक एका ठिकाणी राहायला जात आहेत, शटलिंग करतात ते जाण्यासाठी, नव्या जमिनीवर जात आहेत राहण्यासाठी. देर इज नो नीड फॉर मी टू लिव्ह माय लँड. शेवटं पाहून म्हणतो, लोकांना जाऊ दे, पण मी हे जमीन सोडून कुठेही जाणार नाही. माझ्याजवळ मुबलक जमीन आहे,
जास्त जमीन आहे माझ्याजवळ. बाकींना जाऊ दे गाव सोडून, मी जाणार नाही. आय वुड टेक ओव्हर देअर लँड माय सेल्फ. म्हणून त्यांची जमीन मी घेऊन टाकेल आणि माझी इस्टेट अजून जास्त करून टाकेल. आय कुड देन लिव्ह मोर ॲट इज. आणि त्यामुळे मी खूप आनंदाने राहीन अजून. आय एम स्टील कॅपल टू बी कम्फर्टेबल. मला खूप आनंद जीवन जगायचं असं म्हणतो बघा. असं असताना झालं काय, एक दिवशी वन डे असं झालं, एक दिवशी असं झालं. पॅहम वॉज सिटिंग ॲट होम. पॅहम एकटा घरी बसलेला होता. वेन अ पीजंट पासिंग थ्रू द विलेज हॅपन टू कॉल इट. एक त्या ठिकाणाहून शेतकरी त्या गावातून जात असताना एके दिवशी तो पॅहमच्या घरी आलेला आहे. त्याला पॅहमने रात्रीची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याला तिने चांगलं जेवणसुद्धा दिलेलं आहे. आणि पॅहमने त्या शेतकऱ्यावर बोलणं केलेलं आहे. त्याला विचारलं आहे वेअर ही केम फ्रॉम. तुम्ही कुठून आलेला आहात असं त्यांना विचारलेलं आहे बघा. द स्ट्रेंजर आन्सर्ड दॅट ही केम फ्रॉम बियॉन्ड द होलगा. त्या शेतकऱ्याने सांगितलं, तरुण शेतकऱ्याने सांगितलं, नवीन शेतकऱ्याने, की तो होलगा नावाचे एक गाव आहे, त्या होलगाच्या पलीकडे तो राहतो, ते काम करतो. आणि त्याने असं बोलण्यामध्ये असं सांगितलं आहे की त्या ठिकाणी गावात ते पुष्कळ लोक त्या ठिकाणी राहायला गेलेले आहेत. त्याने कसे ते गावाला गेले, त्याने कसे त्या ठिकाणी राहायला लागले ते त्याने सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी शेतकरी संघटनाला ते जॉईन झालेले आहेत. आणि आता बघा 25 एकर्स पर मॅन ग्रँटेड. प्रत्येक माणसाजवळ जवळजवळ 25 एकर 25 एकर एवढी जमीन प्रत्येकाला जेवढं आहे बघा. मस्त लँड कशी चांगली आहे, गुड आहे. त्या ठिकाणी चांगलं पिकं पण मिळत आहेत. आय हॅड ब्रॉट नथिंग विथ हिम. बट माझ्या जेव्हा त्या ठिकाणी गेलो मी, माझ्याजवळ काहीच नव्हतं बरोबर. पण माझ्याकडे तर 6 हॉर्सेस 6 घोडे आहेत, 2 काऊज 2 गायी आहेत. हे अब्राहमने ऐकलं. त्याची आज परत घंटी वाजवली, मनामध्ये घंटी वाजवली. त्याने ते ऐकलं आणि लगेच विचार केला लगेच, वाय शुड आय सफर इन दिस नॅरो होल. मी ते का राहायचं या एवढं अरुंद अशा छिद्रामध्ये राहायचं, जेव्हा माणूस बाहेर राहू शकतो चांगला मस्तपैकी, काही का असे ना. आय विल सेल मी आता माझी जमीन विकून टाकेल, सगळं घरदार विकून टाकेल आणि पैसे मिळाल्यानंतर चांगला फ्रेश जीवन मी त्या ठिकाणी जाऊन जगेन. कारण काही इन दिस क्राउडेड प्लेस, या गर्दीमध्ये त्या जीव आता गुदमरतो आहे. मी आता मस्त त्या ठिकाणी जाईन आणि चांगलं जमीन माझ्यासाठी शोधेल. टुवर्ड समर ही गॉट रेडी अँड स्टार्टेड. उन्हाळा सुरू झाला आणि तो त्या ठिकाणी जायला निघाला. रेडी अँड स्टार्टेड, जायला निघाला. ही वेंट डाऊन द होलगा ऑन स्टीमर टू समर. तो त्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेला आहे. होलगाला जायला निघालेला आहे. 300 मैल्स एवढं अंतर तो पायी चालून गेलेला आहे आणि शेवटी त्या ठिकाणी पोहोचलेला आहे बघा. तर त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे त्या शेतकऱ्यांकडे खूप जमीन होती, 25 एकर्स त्याला त्या ठिकाणी घ्यायची होती. मात्र हे सगळं त्याने शोधल्यानंतर पॅहम रिटर्न टू हिज होम. तो घरी परत आलेला आहे आणि ते सगळे मालमत्ता, प्रॉपर्टी, सेलिंग सगळे त्याने विकून टाकलेलं आहे. प्रॉफिट आल्यानंतर त्या ठिकाणी तो स्प्रिंगचा वसंत ऋतू येण्याचा वाट पाहत होता आणि नवीन ठिकाणी जायला निघालेला होता. ॲज सून ॲज बोला आपण पाहत आहोत, soon as Paham and his family arrived. जे नवीन त्या ठिकाणी त्याची फॅमिली आलेली आहे.
तो आणि तिची फॅमिली, पूर्ण फॅमिली त्या नवीन ठिकाणी आलेले आहेत. ही अप्लाइड फॉर ॲडमिशन इन टू कम्युनिटी. बोला. त्या मोठ्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या ग्रुपला ते जॉईन झालेले आहेत. त्याने काहीतरी जे डॉक्युमेंट साईन केले आणि 125 एकर्स एवढी जमीन त्यासाठी त्याने मिळवण्याचा प्रयत्न केला. मग त्याने त्या ठिकाणी जमीन घर बांधलं. ही वॉज 10 times बेटर ऑफ दॅन नेहमीच्या जीवन जगण्यापेक्षा आता तो खूप आनंदामध्ये राहत होता. त्याच्याकडे ही हॅड प्लेंटी ऑफ वेरिएबल लँड. त्याच्याकडे खूप जमीन होती, सिंचन उपयोगी जमीन होती. ॲट फर्स्ट इन द बसल ऑफ बिल्डिंग अँड सेटलिंग डाऊन what think with you all. मात्र तो नवीन गावामध्ये राहायला आलेला होता. चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी त्याने सेटल झालेला होता, राहत होता, आनंदामध्ये राहत होता बघा. द फर्स्ट इयर ही सोड वीड. पहिल्या वर्षाला त्यांनी काय केलं, गहू पेरले आणि नंतर त्याला पिकं सुद्धा आलेली आहेत. नंतर पिकं सुद्धा आलेली आहेत बघा. तो गहू पेरण्यासाठी त्याने जो प्रयत्न केलेला होता, इट इज सोन फॉर 1 or 2 years. अशा प्रकारे त्याने 1-2 वर्ष तेवढंच त्याने पेरून पाहिलेलं आहे बघा. देअर वेअर मेनी हू वॉन्टेड सच लँड. अशा प्रकारची जमीन मिळावी अशी लोक त्याच्याप्रमाणे खूप प्रयत्न करत होते. Those who were better off wanted you to permit me. तिथं लोकांनी जमीन घेण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी आपण जर गहू पेरले तर आपल्यालाही खूप उत्पन्न येईल असं त्यांना वाटत होतं बघा. ही सोड मच वीट. म्हणून त्याने जास्तीत जास्त काय पेरलं, गहू पेरलेले आहेत बघा. आणि मस्त पिकं आलेली आहेत, मस्त श्रीमंत झालेला आहे तो बघा या ठिकाणी. नंतर नोटीस त्याने एक पाहिलं, सम पिजन डीलर्स वेअर लिव्हिंग ऑन सेपरेट फार्म्स आणि वेअर ग्रोइंग. अशा प्रकारे त्या ठिकाणी लोक राहत होते, चांगल्या प्रकारची पेरणी करत होते, कापणी करत होते, पिके मिळत होते, खूप पैसे कमवत होते. म्हणून त्याने विचार केला, इफ आय वेअर टू बाय सम फ्री ओल्ड लँड. मी अशा प्रकारे जमीन जर प्राप्त केली किंवा घेतली तर मी खूप श्रीमंत होऊन जाईल. त्याला असं वाटलेलं आहे बघा. त्याला हा विचार जो आहे जमीन घेण्याचा, हा विचार त्याला परत त्याला सतावू लागलेला आहे बघा. ही वेंट ऑन इन द सेम वे फॉर 3 years. अशा प्रकारचं पेरणी, कापणी, गहू पेरणी, हंगाम निळवणी अशा प्रकारे वर्ष चालू होतं. आणि असे 3 वर्ष पास झाले, 3 वर्ष संपलेले आहेत. रेंटिंग लँड अँड सेव्हिंग व्हीट. जमीन विकत भाड्याने घ्यायची, कोणाची जमीन भाड्याने घ्यायची, त्यात पेरणी करायची आणि पिकं मिळवायची. हे तसे चालू होतं बघा. सीजन्स टर्न आउट वेल. सीजन पण चांगला आलेला आहे बघा. क्रॉप्स वेअर गुड. पिकं पण चांगले आलेले आहेत. आणि त्याने अशा प्रकारे खूप पैसे कमवत लागलेला आहे. ही माइट हॅव गॉन लिव्हिंग कंटेंटली बट ही ग्रू टायर्ड ऑफ हॅव्हिंग टू रिटर्न. अशा प्रकारे तो चांगले पैसे कमवायला लागला. पण एक अशी एक वेळ आली की त्या ठिकाणी त्याला असं वाटायला लागलं की बस झाला, किती का आपण अशी लोकांची जमिनी भाड्याने घ्यायच्या आणि त्याच्याकडे पेरायचं, हे त्याला आता कंटाळलेलं वाटायला लागले त्याला आता बघा. तसं म्हणतो तर व्हेअर एव्हर देअर वॉज गुड लँड. ज्या ठिकाणी चांगली जमीन असेल त्या ठिकाणी आता शेतकरी त्यांना जातील आणि ती जमीन घेतील. तिसऱ्या वर्षी काय झालं बघा, 3rd year त्याने दलाल आणि तो एकत्र आलेला आहे. त्याने अजून जमीन विकत घेतलेली आहे.
आता बघा, तो असं विचार करतो, इट वेअर माय ओन लँड. जर माझ्याजवळ खूप संपत्ती राहिली असते, जमीन राहिली असते माझ्याकडे, तर मी आता इंडिपेंडंट स्वतंत्र राहिलो असतो. सो पहम बिगॅन लुकिंग आउट फॉर अ लँड विच ही कुड. मग आता पहम शोध घेऊ लागला की जास्त प्रकारची जमीन कुठे भेटेल, जास्त जमीन कुठे भेटला, तर तो विचार करायला लागला बघा. असं असताना तो एका दिवशी एका शेतकऱ्याला भेटला की ज्याने 1300 एकर्स एवढी जमीन त्याने प्राप्त केलेली होती. म्हणून त्याने बार्गेनिंग केली, ठरवाठरवी केली आणि ते जवळजवळ 1500 रुबल्स एवढ्यामध्ये ठरलेलं आहे बघा. बाकी पैसे सुरुवातीला द्यायचे, बाकी पैसे नंतर द्यायचे. पासिंग डीलर हॅपन टू स्टॉप होम्स वन डे टू गेट नंतर त्याने काय केलं, ही ड्रँक टी विथ पॉम. त्या शेतकऱ्याने पॉमवर चहा वगैरे घेतला आणि ते गप्पा गोष्टी करू लागले. डीलरने त्याला एक सांगितलं, ही वॉज जस्ट गेटिंग फ्रॉम द लँड ऑफ. ते सांगितलं की आम्ही नुकताच बष्कर लोकांची जमीन तिथून मी आलेलो आहे म्हणे. जस्ट तिथून खूप लांब आहे, फॉर अवे. अशा ठिकाणी मी 13,000 एकर्स 13,000 एकर्स एवढी जमीन त्या ठिकाणी मी घेतलेली आहे. फक्त किती रुपयाला? 1,000 रुबल्सला. बघा किती, 30,000 एकर्स, 13,000 एकर जमीन फक्त 1,000 रुबलमध्ये घेतलेली आहे बघा. रिक्वेस्टेड ही पद्धत. पण त्याने सांगितलं, अजून मला सांग काय आहे त्या जमिनीविषयी, भास्कर कोण आहे त्याला विचारलेलं आहे. ऑल वन नीड टू डू इज टू मेक फ्रेंड्स विथ चीप्स. तिथं काय करायचं म्हणे, तिथे गेल्यावर भास्कर लोकांच्या चीप असेल, मोरक्या मुख्य मनुष्य, त्याला भेटायचं. तुम्हाला लगेच जेवढी पाहिजे जमीन तेवढी जमीन तुम्हाला भेटून जाईल म्हणे. आय गेव अवे अबाउट 100 रुपीज. ठरवलं मी सुद्धा 1,000 रुपये एवढे देईन आणि त्या ठिकाणी जमीन विकत घेऊन टाकलं. आय गेव वाईन. त्यांनी सांगितलं, मी त्या लोकांना, भास्कर लोकांना काय केलं, त्यांना चहा दिला, वाईन दारू सुद्धा दिली प्यायला त्यांना. आणि जेवढी जमीन मला पाहिजे होती तेवढी जमीन मी प्राप्त केली. द लँड लाईज नियर अ रिव्हर. भास्कर लोकांची जमीन कुठे आहे? या नदीच्या काठावर आहे. मस्त खूप मोठ्या अंतरावर पसरलेली जमीन आहे. पवनने त्याला प्रश्न विचारले, पुढचा प्रश्न विचारला पवनने त्याला, देयर इज मोर लँड दॅन यू कुड कव्हर इफ यू वॉक. जर तू चालत जाऊन जेवढ्या जमिनीपर्यंत तू चालत गेला आणि तिथून तू निघालेला आहे तिथे परत पोहोचला, तेवढी जमीन तुझ्या बापाची होती. कसं आहे बघा, कसं घेतलं. एका ठिकाणावर निघायचं, चालत जायचं, जोपर्यंत आपल्याला चालता येईल तोपर्यंत चालायचं आणि तिथे पोहोचल्यानंतर सूर्य मावळायच्या आत तिथून परत यायचं. सूर्य मावळायच्या आत जर तिथून परत आला, ज्या तिथून तू निघालेला आहे तिथून जर पोहोचला, तेवढी जमीन तुझ्या बापाची. कवर असं ठरलेलं आहे. तो जो बघा आता असं 1,000 रुपये फक्त, वाय शुड आय गेट, हे काय करा, इथे काय आहे मग, अजून जास्त पैसे घेऊ, अजून जास्त मोठी लँड कंपनी असं त्यांनी ठरवलेलं आहे बघा. पॅहम इन्क्वायर्ड हाऊ टू गेट टू द प्लेस. त्याने विचारलं ही भास्कर लोकांची जमीन गेली तर, भास्कर लोकांची जमीन जी आहे ही कुठे आहे त्याने विचारलेलं आहे बघा. जेव्हा ट्रेड्समन त्याला सोडून गेला, व्यापारी त्याला सोडून गेला, तर त्या ठिकाणी त्याने त्याच्या भास्करच्या जमिनीवर यायचं ठरवलं त्याने बघा.
ही लेफ्ट हिज वाईफ टू लुक आफ्टर द हर्ड. त्याच्या बायकोला सांगितलं की तू घरदार पोरं डुकरं ढोरं सगळे सांभाळ. मी जातो होता बघा. ही स्टार्टेड ऑन हिज जर्नी टेकिंग हिज मॅन विथ हिम. त्याच्यावर त्याने गडी मनुष्य बरोबर घेतला आणि तो आता त्या ठिकाणी प्रवासाला निघालेला आहे. तो भाष्कर लोकांकडे जात आहे आणि विचार करतोय की तिथे पोहोचल्यावर मी सगळी जमीन प्राप्त करेल असं. ते स्टॉप ॲट अ टाउन. एक रस्त्यावर एक छोटंसं शहर आलं, गाव आलं रस्त्यावर. तिथे त्यांनी चहा घेतला, मोठा चहाचा डबा घेतला चहाचा, काही दारू पण घेतली, वाईन दारू घेतली आणि बाकीचे पण घेतले. याप्रमाणे सांगितलं गेलं त्याप्रमाणे on and on they went until they got upon water. अशा प्रकारे चालत गेले जवळ 300 मैल्स पुढे ते पायी चालत गेले. 300 माइल्स पुढे चालत गेले आणि ऑन द 7th डे, 7व्या दिवशी ते त्या जागेवर पोहोचले ज्या ठिकाणी भाष्कर लोक राहत होते. जसं त्या ट्रेसमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणेच ते लोक त्या ठिकाणी होते बघा. द पीपल लिव्ड ऑन स्टेपीज बाय रिव्हर. नदीच्या काठावर गवताच्या बांधावर ते लोक राहत होते, भाष्कर लोक राहत होते. ते जमिनीची मशागत करत नव्हते किंवा पैसे मिळत नव्हते. तेवढं त्याचं काम काय होतं, देअर कॅटल अँड हॉर्सेस ग्रेट इन द हर्ड्स. त्या जागेवर फक्त गवतामध्ये त्याचे गुरंढोरं, हॉर्सेस घोडे त्या ठिकाणी चारा खायचे आणि या ठिकाणी त्यांचे जे गाई असतील, म्हशी असतील यांचं दूध काढलं जायचं आणि दुधापासून खुमीस बनवायचं, खुमीस बनवायचं किंवा चीज दही बनवायचं. आणि लोक काय करायची, खुमीस खायचे, चहा प्यायचे आणि मटण खायचे नसते. इट वॉज द वुमन हू प्रिपेअर्ड खुमीस. स्त्रिया खुमीस बनवायचे, चहा दही सुद्धा बनवायचे, चीज दही सुद्धा बनवायचे. आणि माणसाचा विचार केला तर माणसं जे होते खुमीस प्यायची आणि चहा प्यायची, मटण खायचे आणि अशा प्रकारचे जीवन जगायचे. दे वेर ऑल स्टाउट अँड मेरी. सगळे असे आनंदामध्ये होते. उन्हाळ्यापर्यंत ते काहीच काम करत नव्हते. पूर्ण उन्हाळा, ऑल द समर ते काहीच कामं करत नव्हते. ते निष्पाप लोक होते. त्यांना रशियन भाषा सुद्धा येत नव्हती. मग त्याने जेव्हा पोहमला पाहिलं, ॲज सून ॲज दे सॉ पोहम, त्याने जेव्हा पोहमला पाहिलं, ते केम आउट ऑफ देअर टेंट्स. ते त्यांच्या तंबूमधून बाहेर पडाले आणि पोहमच्या जवळ गोळा झाले. अशा वेळेस एक मध्यस्थी करणारा, दोन्ही भाषा जाणणारा मनुष्य त्या ठिकाणी आला. ते खूप आनंदात दिसले, खूप आनंदामध्ये होते. ते पोहमला त्या टेंटमध्ये, तंबूमध्ये घेऊन गेले. त्यांची कुशनवर त्याला बसवलेला आहे, एका कार्पेटवर त्याने बसवलेलं आहे आणि त्याच्या आजूबाजूला सगळे जाऊन बसलेले आहेत. ते गेव हिम टी अँड खुमीस. त्यांनी त्याला चहा दिला आणि खुमीस सुद्धा खायला दिलं. आणि लगेच एक बकरी मारली, मेंढी मारली आणि त्याला मटण पण दिलेले खायला. पाहम टूक प्रेझेंट्स आउट ऑफ हिज कार्ड. पण आपल्या गाडीमधून प्रेझेंट काढले आणि प्रत्येक भास्करला ते त्याने वेगळे वाटलेले आहेत, वाटणी केलेली आहे. ते भास्कर खूप आनंदात दिसले, आनंद वाटला त्यांना खूपच.
ते टॉक ग्रेट डील, ते त्यांच्याविषयी खूप गप्पा करत होते. आणि शेवटी तो मध्यस्थी करणारा मनुष्य होता, इंटरप्रिटर होता त्याला. तो त्या ठिकाणी सांगायला लागला. कसं सांगायला लागला, ते विश टू टेल यू, त्यात असं म्हणायचे तुम्हाला, दे लाईक यू, त्यांना तुम्ही खूप आवडलेले आहेत. तर म्हणून तुम्हाला तुम्ही दिलेल्या गिफ्टबद्दल त्यांच्याकडनं तुम्हाला कोणती गिफ्ट हवी आहे, त्याच्याकडनं तुम्हाला कोणती गिफ्ट हवी आहे ती तुम्ही सांगा, द्यायला तयार आहे. पोएमने सांगितलं, मला जे आवडतं ते तुमच्याकडनं मला घ्यायचं जे आहे ते एकच आहे, काय म्हणजे युअर लँड, तुमची जमीन मला विकत घ्यायची, लँड घ्यायची. कारण काय, आवर लँड इज कॉर्पोरेट, आमच्या जमिनीमध्ये खूप गर्दी आहे, ती पेरणी करणं व्यवस्थित होत नाही, काही नाही. जेव्हा मला माहिती पडलं तुमच्याकडे खूप शेती आहे, लँड आहे, जमीन आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे ते सांगतो मला. तर भास्कर टॉप लावून दिवसेल बरोबर, सगळे भास्कर लोक एकमेकांशी गप्पा करायला लागले, बोलायला लागलेले. पण पुन्हा कोणाला कळलं नाही ते काय करतायत, असं काय बोलतायत असं. पण त्या अतिशय आनंदात दिसते, मस्त जोराने हसायला लागले, आरड्या मारायला लागले. आणि नंतर ते वेळ सायलेंट, शांत बसले आणि ते पोएमकडे पाहायला लागले. दे विश मी टू टेल यू दॅट इन रिटर्न फॉर युअर प्रेझेंट्स दे विल ग्लॅडली गिव्ह अस. तर तुझ्या प्रेझेंटच्या बदल्यामध्ये ते पण तुला जेवढी जमीन हवी असेल तेवढी जमीन ती द्यायला तयार आहेत. ते तुला बोट दाखवायचं आहे. तर अशा प्रकारे आता ते भास्कर लोक एकमेकांशी गप्पा करायला लागलेले आहेत, बोलतायत. पाहून आज वाटते तुम्ही काय गप्पा करतायत, मला कळू द्या. त्यावेळेस मग देस्तीने सांगितलं की सम ऑफ देम थॉट दे आर टू अस, त्यांना जेव्हा झेड असेल, मोरक्या असेल, मुख्य मनुष्य असेल, त्याच्यावर कानात ह्या गोष्टी घालायला हव्या, त्याला सांगायला हवं की अशा प्रकारे हा जमीन मागणारा मनुष्य आलेला आहे, काय करायचं असं त्याने. असं बोलत असतानाच त्या ठिकाणी एक मनुष्य आला, मोठी कॅप घातलेला, अगदी उंच, पूर्ण तगडा. तो आल्यावर सगळे लोक लष्कर शांत झाले. तेव्हा तो मध्यस्थी बोलला, हा आमचा चीफ आहे. कोण आहे? दिस इज अवर चीफ, आमचा मोरके आहे. पोहम इमिजिएटली फेस द ड्रेसिंग हॉल. पोहमने काय केलं, लगेच त्याच्या गाडीमधून ड्रेसिंग गाऊन आणला, डिटर्जंट आणलं होतं चूक करता, आणि 5 pounds ऑफ टी, चहा सुद्धा आणलेला होता. आणि ऑफर्ड दिस टू द चीफ. सगळं त्याने हे काय कोणाला दिलेलं आहे, मग चीफला दिलेलं आहे, मुख्य माणसाला दिलेलं आहे, मोरख्याला दिलं गेलेलं आहे. द चीफ ॲक्सेप्टेड देम. मुख्य त्याने चीफने ते स्वीकारलेलं आहे. आणि त्याने सांगितलं बाकी लोकांना की आता खाली बसा. भास्कर ॲटवर्स बिगॅन टेलिंग हिम समथिंग. तर भास्कर लोक त्याला काही सांगायला लागले. काय सांगत असेल ते हेच की हा मनुष्य जमीन घ्यायला आलेला आहे बाबा, हे सांगायला आले असं. द चीफ लिसन फॉर व्हाईल. त्याने मुख्य त्याच्या बोलणं त्याने ऐकलेलं आहे आणि तो शांत झालेला आहे. तो म्हणतो, ठीक आहे, तुला जमीन हवी ना, तू घेऊ शकतो. तुला जी जमीन तुला आवडेल, जेवढी आवडेल तू तेवढी घेऊ शकतो. आमच्याकडे खूप जमीन आहे. चालू ना. तो म्हणतो, हाऊ कॅन आय टेक ॲज मच ॲज लाईक. पण मी हे कसं घेऊ शकतो, मला आवडेल तेवढी जमीन कशी घेऊ शकतो. आय मस्ट गेट अ ट्रीप टू मिक्स. तर
काहीतरी यासाठी कागदपत्र काहीतरी डॉक्युमेंट्स साईन करायला हवी असं त्याला वाटलं तेव्हा. समजा आपण जमीन घेतली, नंतर त्याने सांगितलं की जमीन आम्हाला द्यायची नाही, त्यामुळे ते होतं की कागदपत्र साईन झाल्यावरच सगळं डिलिंग करायला पाहिजे असं त्याला वाटलं. यू हॅव मच लँड अँड आय ओनली वॉन्ट अ लिटल. तुझ्याकडे खूप जमीन आहे, गोष्ट खरी आहे, मला थोडीशी जमीन हवी त्याच्यापैकी. पुढे बी मेजर्ड त्याची आपण कागदपत्री नोंद घ्यायला पाहिजे. चीफने ते मान्य केलं आहे, तुझ्या बोलण्याप्रमाणे सगळं होईल, आम्ही मान्य करतो. we will go to town, have the deals. तो यासाठी आपण शहर गावामध्ये जाऊ, त्या कागदपत्र त्या ठिकाणी आपण निश्चित करून घेऊ, डिलिंग करून घेऊ असं तो सांगतोय बघा. मग तो म्हणतो बघा, व्हॉट विल बी द प्राइस. त्याला पहिलं विचारलं नाही जमीनची किती किंमत, किती जमिनीची किंमत किती तू विचारतोय बघा त्याला. व्हॉट विल बी द प्राइस, जमिनीची किंमत किती. चीफ म्हणतो आमची किंमत सारखी आहे, फक्त काय 1000 रुबल्स अ डे, एका दिवसामध्ये 1000 रुबल्स एवढं आमचं किंमत आहे. तो जर जेवढं त्याला जाशील एका दिवसामध्ये तेवढं ती जमीन तुझ्या मालकीची होऊन जाईल. अ डे म्हणतो तो बघा. पण मला ते कळलं नाही, तो डे दिवस म्हणजे काय, असं कसं काय एक दिवसामध्ये. हाऊ मेनी एकर्स वुड दॅट बी, एका दिवसामध्ये किती किती जमीन होऊन जाईल, किती एकर. चीफ म्हणतो बघा, वी डू नॉट नो, आहे आम्हाला माहिती नाही, कसा हिशोब करायचा ते माहिती नाही. आम्ही काय कशी विकतोय, एका दिवसभरासाठी विकतो. जेवढं लांब अंतरावर तू चालत गेला, जिथून चालत गेला तिथून जेव्हा परत फिरला, जिथून तू निघालेला आहे तिथपर्यंत जर तू पोहोचला तेवढी जमीन तुझ्या मालकीची होऊन जाईल असं तो म्हणतो. पण आम्हाला आश्चर्य वाटलं, काय भानगड आहे अशी. तो म्हणतो इन अ डे, एका दिवसामध्ये यू कॅन गेट अराउंड लार्ज टाईट ऑफ, तो खूप मोठी फिरू शकतो तू जमिनीवर आणि घेऊ शकतो बघा असं त्याने म्हटलेलं आहे. इट विल ऑल बी युअर्स, सगळी तुझी जमीन तुझ्या मालकीची होऊन जाईल. पण तिथे एक कंडिशन आहे म्हणे, एक अट आहे. इफ यू डोंट रिटर्न ऑन द सेम डे टू द स्पॉट मीन्स यू स्टार्टेड, जर जिथून तू निघालेला आहे तिथे जर तू एका दिवसामध्ये परत आला नाहीस, जमीन सगळी पैसे सगळे आमच्या मालकीचे बघा. इफ यू डोंट रिटर्न, तू परत आला नाहीस किंवा ऑन द सेम डे, त्याच दिवशी कुठून जिथून तू सुरुवात केली तिथून जर तू पोहोचला नाहीस, तुझे पैसे गेले. हा म्हणतो हाऊ एम आय टू मार्क द वे, मी कसं ठरवायचं त्या जमीन कुठून ठरवायची. त्याने सांगितलं बघा, वी शॅल गो टू एनी स्पॉट इट लाईक, शेतामध्ये तुला कोणताही भाग आवडला, स्पॉट आवडला, तिथून आपण सुरुवात करू. यू मस्ट स्टार्ट फ्रॉम दॅट स्पॉट, त्या ठिकाणाहून तुझी तू चालण्यासाठी सुरुवात करायची आणि मेक युअर राऊंड, आणि गोल फिरायचं. टेकिंग द स्पेड, पावडा वगैरे घ्यायचा हातामध्ये. व्हेर एव्हर यू थिंक नेसेसरी मेक अ मार्क, जेवढा जमिनीवर तू पोहोचलेला आहे ते पावडाने मार्किंग करायचं की एवढं तू फिरलेला आहे बघा. ॲट एव्हरी टर्निंग डिग अ होल, तिथे पोहोचल्यावर एक खड्डा खोदायचा आहे. आणि वी विल गो राऊंड होल टू होल, मग आम्ही ते एका होलपासून दुसऱ्या हॉलपर्यंत जमीन मोजणी करू जमिनीची. तू किती जमीन फिरला, सगळी जमीन तुझ्या मालकीची होऊन जाईल. ऑल द लँड यू विल कव्हर विल बी युअर्स, जेवढ्या जमिनीवर तू चालशील फिरशील तेवढी जमीन तुझ्या मालकीची होऊन जाईल. पहम वॉज डिलायटेड,
पवनला खूप आनंद वाटला. इट वॉज डिसाइडेड टू स्टार्ट एव्हरी मॉर्निंग, अर्ली मॉर्निंग. ते असं ठरलं की दुसऱ्या दिवशी आता त्याच्या प्रवासाला तो निघणार होता, त्या शेत मिळवण्याच्या प्रवासाला. ते टाकलं व्हायचे थोडं बोलले आहेत. आफ्टर ड्रिंकिंग सम खुमीस काही त्यांनी घेतलेलं आहे, प्राशन केलेलं आहे आणि मटण खाल्लेलं आहे. आणि ते पवनला त्याने सांगितलं की तुला आता चांगला बेड देतो आम्ही झोपायला. फिदर बेड म्हटलं त्यांनी, बघा पंखाप्रमाणे बेड दिलेला आहे. उद्या आपल्याला सकाळी जमायचं आहे आणि ठरवायचं आहे की किती लांब जायचं आहे. ठीक आहे, अजून नंतर